अमेरिका नावाचा एक देश आहे, तिथला एक विशिष्ट खाद्यपदार्थ कुठला? गायो पिंतो. Gallo Pinto. हा. Gallo तर Pinto. आपण या दोन पदार्थांबद्दल माहिती घेतली होती. आता आज आपल्याला पुन्हा एकदा आपल्या व्याकरणाकडे यायचं आहे. आपण काही विशेषण शिकलो होतो आणि विशेषण म्हणजे नावांबद्दल अधिक माहिती देणारे शब्द. आणि हे जी अधिक माहिती देणारे शब्द असतात ते आपण काही कायम स्वरूपाच्या क्वालिटीज दाखवण्यासाठी म्हणून वापरू शकतो, तर कधी काही तात्पुरत्या स्वरूपाच्या क्वालिटीज दाखवण्यासाठी आपण वापरू शकतो. त्याप्रमाणे मग आपण क्रियापद ठरवत असतो. आपल्यातल्या ज्या क्वालिटीज या कायमस्वरूपी असतात, म्हणजे आता उदाहरणार्थ माझी उंची जर समजा 6 फूट असेल, तर ही उंची काही आज मी 20 वर्षाचा आहे म्हणून, किंवा उद्या मी 40 वर्षांचा होईल, परवा मी 70 वर्षांचा होईल म्हणून ती बदलणार नाही. ती उंची कायम राहणार. मग अशा वेळेला अशा कायमस्वरूपी टिकणाऱ्या क्वालिटीज साठी आपल्याला सेर हे क्रियापद वापरावं लागतं. तर इतर काही या क्वालिटीज असतात, या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. उदाहरणार्थ मला जर परीक्षेचं टेन्शन आलं असेल, तर ते तात्पुरत्या स्वरूपाचं असतं. परीक्षा चांगली गेली की मग ते टेन्शन जातं. तर अशा तात्पुरत्या स्वरूपाच्या ज्या क्वालिटीज असतात त्यासाठी आपण एस्तार हे क्रियापद वापरत असतो. तर ह्या सेर आणि एस्तार या दोन्ही क्रियापदांची वेगवेगळी रूपं मी आता लिहून दाखवतो, आणि मग तुम्ही मला सांगा की कोणत्या उदाहरणात सेरचा वापर होईल, कोणत्या उदाहरणात एस्तारचा वापर होईल, आणि क्रियापदाचं रूप काय असेल. पहा, हा, सुरुवातीला आधी सेरची रूप लिहितो. यो सोई, तू एरेस, él, ella, usted es, nosotros, nosotras somos. एक मिनिट. मी टाईप करतोय पण ते टाईप का नाही होत. yo soy, tú eres, él, ella, usted es, nosotros, nosotras somos, vosotros, vosotras sois, ellos, ellas, ustedes son. आणि आता एस्तारची रूप. yo estoy, tú estás, él, ella, usted está, nosotros, nosotras estamos, vosotros, vosotras estáis, ellos, ellas, ustedes están.
ठीक आहे. तर ही झाली एस्तार वर्बची, एस्तार क्रियापदाची रूप. दोन्हींचा अर्थ इंग्लिशमध्ये एकसारखाच होतो, तो म्हणजे टू बी. जसं इंग्लिशमध्ये आय एम, यू आर, ही शी इट इज, अशी जी रूपं होतात तशी ही सेर आणि एस्तार क्रियापदाची वेगवेगळी रूपं होत असतात. हो. हा. ओके सर. यस सर. हा. यस सर. हा. फक्त फरक असा असतो की इंग्लिशमध्ये आपण विशेषणांमध्ये परमनंट क्वालिटीज कोणत्या आणि टेम्पररी क्वालिटीज कोणत्या, कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या क्वालिटीज कोणत्या, यात आपण फरक करत नाही. पण स्पॅनिश मध्ये मात्र आपण असा फरक करत असतो. आता या ठिकाणी जी 9 उदाहरणं आहेत त्या उदाहरणांमध्ये आपल्याला कुठे सेर आणि कुठे एस्तार वापरायचं आहे ते आधी ठरवावं लागेल. मग त्याप्रमाणे सेरचं रूप कोणतं असेल किंवा एस्तारचं रूप कोणतं असेल ते आपल्याला ठरवावं लागेल. ठीक आहे. तर आता बघा, पहिलं जे उदाहरण आहे कारोलिना, एका मुलीचं नाव आहे. मोरेना, मोरेना म्हणजे तिच्या त्वचेचा रंग आहे तो गडद आहे, गव्हाळ आहे असं. आता एखाद्याच्या त्वचेचा रंग हा कधी आज एक आहे उद्या वेगळा आहे असं होऊ शकतं का? नाही. नाही. नो सर. म्हणजे असं नाही होऊ शकत. म्हणजे आपल्याला इथे सेर वापरावा लागेल का एस्तार वापरावा लागेल? सेर. सेर सेर. वापरावं. सेर. बरोबर, सेर वापरावा लागेल. कायमस्वरूपी टिकणारी क्वालिटी आहे. आपल्या त्वचेचा रंग कधी आज आहे तर उद्या तो वेगळा होतो असं कधी शक्य होत नाही, आणि म्हणून आपल्याला सेर वर्ब वापरावा लागेल, सेर क्रियापद वापरावं लागेल. आणि कारोलिना हे एका मुलीचं नाव आहे. आपल्यापैकी कोणीही कारोलिना नाही, म्हणजे थर्ड पर्सन आणि एकवचनी एल या उस्तेत सोबत सेरचं रूप काय होतं? एस. 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 बरोबर, एस. कारोलिना एस मोरेना म्हणजे कारोलिनाच्या त्वचेचा रंग गडद आहे किंवा असा गव्हाळ असा आहे. पेरो परंतु तिने लोस ओखोस आसुलेस, तिचे जे डोळे आहेत ते निळ्या रंगाचे आहेत. लोस ओखोस म्हणजे डोळे, आसुलेस म्हणजे निळ्या रंगाचे. त्यानंतर दुसरं उदाहरण पहा, आमादेव हे परत एका व्यक्तीचं नाव झालं. तिने un examen, एक्झाम आहे, परीक्षा आहे. ती bastante nervioso आणि त्याचं टेन्शन आलं आहे. परीक्षेचं टेन्शन कायमस्वरूपी जन्मभर टिकतं, आयुष्यभर राहतं का? नो सर, तिथे सेस. नो सर. सेर येईल. एखाद्या परीक्षेचं टेन्शन आयुष्यभर राहतं का? नाही. मग सेर की एस्तार? एस्तार. 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 सिंग्युलर, तृतीय पुरुषी एक. एल या उस्तेत सोबत एस्तारचं रूप काय आहे? एस्तामोस. एस्तामोस. ते नुसतं त्याच्यावरच एस्ता. एल या उस्तेत सोबत एस्ता. एस्ता. एस्ता.
त्यानंतर पुन्हा एकदा वाचतो बघा हे उदाहरण. Amadeo tiene un examen y está bastante nervioso. त्यानंतर सी पुढचं उदाहरण पहा. Victoria es una persona muy tranquila. Persona म्हणजे काय असेल इंग्लिश मध्ये? पर्सन. 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 ट्रँकिला, ट्रँक्विलिटी या शब्दाचा, या इंग्लिश शब्दाचा अर्थ काय असतो माहिती? नो सर. ट्रँक्विलिटी हा पीसफुल या शब्दाचा एक समानार्थी आहे. पीस म्हणजे शांतता. पीस याचा एक समानार्थी शब्द असतो ट्रँक्विलिटी, आणि त्या ट्रँक्विलिटीला जवळचा हा स्पॅनिश शब्द आहे ट्रांकिला. ट्रांकिला म्हणजे पीसफुल. म्हणजे विक्टोरिया ही कशा स्वभावाची व्यक्ती आहे? शांत स्वभावाची व्यक्ती आहे. शांत स्वभावाची. शांत स्वभावाची. पेरो परंतु सु एर्माना तिची बहीण इनेस ही आहे ती बास्तांते नेर्बियोसा, पण ती अशी टेन्शन घेणारी व्यक्ती आहे. आता पुन्हा एकदा की टेन्शन घेणारी जर एखादी व्यक्ती असेल तर ती तिचा तो स्वभाव असतो, बरोबर? मग स्वभाव आपला जो असतो हा आज एक उद्या असा होतो का? येस. नो सर, नाही. नो. आपला स्वभाव आज एक असतो उद्या वेगळा असतो असं नाही. नो सर. जेव्हा तो एखाद्या व्यक्तीचा स्वभाव असतो आपल्यावर असतो सर स्वभावाचा. एखादा माणूस जर रागीट असेल किंवा एखादा माणूस जर शांत स्वभावाचा असेल तर तो स्वभाव आपला जन्मभर टिकतो की नाही? तो असा सहज बदलतो का? एखादा मस्ती मजा करणारा माणूस हा दुसऱ्या क्षणी अत्यंत गंभीर, पुन्हा तिसऱ्या क्षणी पुन्हा मस्ती मजा करणारा, असा बदलत जातो का स्वभावाने? काही माणसाची गंभीर कधी स्वभावाची कधी असतात, बदलतो. त्याला आपण मूड म्हणतो, स्वभाव नाही म्हणतो. मूड म्हणतो आपण त्याला, स्वभाव नाही म्हणतो. स्वभाव हा आपला आपण म्हणूया कायमस्वरूपी टिकणारा असा असतो. मूड बदलत असतात, स्वभाव नाही बदलत. तर हा तिचा स्वभाव आहे. इनेस जी आहे तिचा स्वभाव आहे की ती कायम टेन्शन घेते. तिला फक्त एखाद्या गोष्टीचं, परीक्षेचं टेन्शन नाही आलं. परीक्षेचं टेन्शन आलं असतं तर ते तात्पुरतं असतं, पण हा टेन्शन घेणं हा तिचा स्वभाव आहे. आणि म्हणून स्वभावासाठी आपल्याला सेर वापरावा लागेल की सेर. सेर वापरावे लागेल. सेरचं कुठलं रूप? एस. बरोबर, एस. एस. सो Victoria es una persona muy tranquila. Victoria ही शांत स्वभावाची व्यक्ती आहे. pero su hermana Inés, पण तिची बहीण इनेस es bastante nerviosa. ती खूप टेन्शन घेणारी अशी व्यक्ती आहे. no se parecen nada. आणि विक्टोरियाला ते आवडत नाही अर्थात. डी मी hermano म्हणजे माझा भाऊ. आल्तो म्हणजे उंच आहे. आता एखाद्याची उंची बदलते का तशीच राहते? येस. तशीच राहते. तशीच राहते. वयानुसार बदलते. वाढते सर वयानुसार. वाढते सर वयानुसार. जसं आपली हाईट वाढते. किती वर्ष? जेव्हा आपण फक्त लहानाचे मोठे होतो तेव्हा आपली उंची वाढते, पण एकदा आपण एका विशिष्ट वयापर्यंत आलो
की मग त्यानंतर शरीराची वाढ थांबते. बरोबर, विज्ञान आहे ना. येस सर. हो आपल्या शरीराची वाढ हो जन्म, सर. बरोबर आहे सर. नाहीतर मग आपण 50व्या वर्षी आपण असे 50 फूट उंच झालो असतो, असं नाही होत. येस सर. हो म्हणजे एका विशिष्ट टप्प्यावर वाढ थांबते. येस आणि सर. म्हणून आणि मग त्यानंतर वाढ, मग जी असते ती उंची कायम असते. आणि म्हणून अशा प्रकारच्या क्वालिटीसाठी आपण पुन्हा सेर वापरणार. आणि सेरचं कुठलं रूप पुन्हा एकदा? एस एस रूप आहे एस. सर. येस. बरोबर. येस. मी hermano es alto y guapo. माझा भाऊ उंच आहे आणि हँडसम आहे, दिसायला देखणा आहे. como mi padre, अगदी माझ्या वडिलांसारखा आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण पहा. नुरिया come mucho últimamente. कोमेर म्हणजे काय? कोमेर म्हणजे खाणे. काय सर? नुरिया कोमे मुचो म्हणजे नुरिया खूप खाते. सर कोमेर म्हणजे काय सांगतो तुम्ही ना? इट खाणे. कोमेर म्हणजे खाणे, टू ईट. नुरिया कोमे मुचो, नुरिया खूप खाते. उल्टिमामेंटे, सध्या नुरिया खूप खाते आणि म्हणून खाऊन खाऊन ती जाड झाली आहे. आता आपलं वजन कमी जास्त होतं का? का एकदा झालं की ते कायम राहतं? होतं सर कमी जास्त. होतं सर कमी जास्त. होतं सर. होतच राहतं कमी जास्त. कमी जास्त होतं सर. सेर की estar? estar estar Estarचं रूप estar. Nuria come mucho últimamente y está un poco gordita. म्हणजे सध्या नुरिया खूप खाते आणि म्हणून ती जाड झाली आहे. पुढचं उदाहरण पहा. मिस पाद्रेस, माझे आई वडील. मायोरेस म्हणजे म्हातारे आहे. आता म्हातारे झालेले त्यांचं आता उद्या ते अचानक 40 वर्षाचे होतील का, किंवा अचानक 20 वर्षाचे होतील का? नाही सर, पण त्यांचं वय वाढेल. वय वाढेल पण कमी वाढेल. कमी वाढेल पण कमी वाढेल. वाढेल. वय वाढत होतं, बरोबर आहे, पण आपण त्याला म्हातारेच म्हणणार ना. येस सर. बरोबर. मग आपण तरी आपल्या मनाचं आपली किती हाईट वाढत जाते ना, आपण तशा म्हणतात त्यांना. सर आता आपण छोटे असले की बेटा म्हणता, मोठे असले की पोऱ्या म्हणता. नाही, मला समजलं नाही काय म्हणायचं होतं. मला जरी त्यांचं वय, जरी ते आता म्हातारे असले, म्हणजे त्यांचं वय जरी वाढेल तर देखील आपण त्यांना म्हातारेच म्हणणार ना. त्यांना आपण अचानकपणे तरुण किंवा एकदम लहान मुलं म्हणणार नाही. बरोबर. तर म्हणजे आता जेव्हा आपण एका विशिष्ट, जसं उंचीच्या बाबतीत असतं तसंच इथे पण वयाच्या बाबतीत एका विशिष्ट त्या टप्प्यावर पोहोचलो की मग आपल्याला कोणी तरुण म्हणणार नाही, मग आपल्याला कोणी परत लहान मुल म्हणणार नाही. बरोबर. म्हणजे एकदा आपण 60 पार केली किंवा 70 पार केली की मग आपल्याला कायम त्यानंतर पुढे मरेपर्यंत म्हातारेच म्हटलं जाणार, वृद्धच म्हटलं जाणार. सो म्हणजे इथेही आपल्याला सेर वापरावा लागेल. आणि इथे सेरचं कुठलं रूप लागेल पहा. मिस पाद्रेस, माझे आई वडील. अनेक वचनी. सोमोस नाही, सोमोस नाही. सोमोस म्हणजे आम्ही म्हातारे नाही आहोत, आई वडील म्हातारे. ते एरेस सोम.
Ellos hast ustedes salud. सोम. नाही समजलं काय? हो सर समजलं. समजलं Mis सर. padres. माझे आई वडील म्हातारे आहेत. Mi padre tiene 87 años. माझ्या वडिलांचं वय आहे 87. Y mi madre 85. आणि माझ्या आईचं वय आहे 85. समजलं सर. La nueva the new teacher. कशी आहे ती स्वभावाने? तर मनमिळाऊ आहे किंवा प्रेमळ आहे, आग्रदाब्य स्वभाव आहे. म्हणजे ser की estar. स्वभावासाठी आपण वापरणार ser की estar. सेर. Ser. Ser. आणि serचं रूप सेर वापरू. सर स्क्रीन दिसत नाही. हो Yes, सर. sir. सर स्क्रीन दिसत नाही. Yes, sir. अपेक्षा करते. सर ती जी कोणी शिक्षिका आहे सर स्क्रीन मित्रांकडून खूप पुन्हा सर एकदा आवाज येत तिचा नाही स्वभाव आहे. तर आपण स्वभावासाठी पुन्हा एकदा सर आवाज सर, येत नाही. स्क्रीन दिसत नाही. नाही. सर हा आवाज येतोय आणि स्क्रीन दिसत नाही. सर स्क्रीन दिसत नाही. दिसते सर आता. सर नाही दिसत स्क्रीन. हो सर दिसत नाही. दिसत आहे सर. नो सर नाही दिसत. सर आता सर सर आता सर नाही. Yes, sir. सर दिसत Yes, sir. नाही. Yes, sir. Yes, sir, दिसते. सर दिसते सर स्क्रीन. हो सर दिसत आहे. सर स्क्रीन दिसते. स्क्रीन दिसत आहे सर. स्क्रीन दिसत आहे सर. हॅलो सर. नाही सर स्क्रीन दिसत नाहीये. चिमटा कांगा बाकी दिला. जरा एक मिनिट थांबा. सर आता दिसत नाही स्क्रीन. दिसते सर आता. त्यांना स्क्रीन दिसत नाही ना, त्यांना रिजन करायला सांगा. हो सर स्क्रीन दिसत आहे. येस सर स्क्रीन दिसते. रिजन No, करायला सांगा sir. सर. दिसते रिजन सर करायला आता. सांगा. सर स्क्रीन दिसत नाहीये. हो सर स्क्रीन दिसत नाही. सर स्क्रीन. हो सर स्क्रीन. सर प्रत्येक क्लासमध्ये ना मध्ये मध्ये स्क्रीन बंद पडते.
हो सर. सर तुमचा आवाज येत नाहीये. दिसते सर स्क्रीन. स्क्रीन दिसते. नो सर नाही. सर स्क्रीन नाही दिसत आहे. सर स्क्रीन दिसत नाही. मला सांगा. येस सर स्क्रीन दिसते. खोटं बोलतोय. सर दिसते सर नेटवर्क इश्यू असेल. नाही दिसते सर नाही. दिसत आहे. असेल सर स्क्रीन दिसत नाही. तर स्क्रीन दिसते. नाही दिसत सर स्क्रीन. दिसते सर आता. स्क्रीन दिसते. येस सर दिसते आता. दिसते सर स्क्रीन आता. माझा आवाज व्यवस्थित आहे? येस सर. येस सर येतोय. हो. येस येतोय. सो माझ्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला होता. मग एक एरर येत होती. तर मी म्हणत होतो जे उदाहरण आहे जी त्याबद्दल La nueva profesora es agradable. नवीन शिक्षिका जी आहे ती प्रेमळ आहे, मनमिळाऊ आहे. pero también muy exigente. exigente म्हणजे डिमांडिंग, म्हणजे दुसऱ्यांकडून खूप अपेक्षा करणारी अशी शिक्षिका आहे. तर हा स्वभाव असल्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला कोणतं क्रियापद लागेल? सर. सर सर estar. कोणतं रूप? estar. सॉरी सेर 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 सर सेर स्वभाव सेरचं आहे कोणतं म्हणून रूप? सर. सर हा, सेरचं कोणतं रूप? estar. आपण पुन्हा एकदा शिक्षिकेबद्दलच बोलतो आहोत, सर. बरोबर? नाही एस्तर नाही, सेर लागेल. आणि सेरचं कोणतं रूप लागेल? एस. बरोबर, एस. पुन्हा एकदा एस. एस. त्यानंतर सेकंड लास्ट एक्झाम्पल पहा. कोंटेंटा. कोंटेंटा म्हणजे आपण ज्याला इंग्लिशमध्ये कंटेंट म्हणतो किंवा समाधानी म्हणतो. कोंटेंटा म्हणजे मी समाधानी आहे. porque hoy es mi cumpleaños. कारण आज माझा वाढदिवस आहे. तर आता आज वाढदिवस असल्यामुळे मी आनंदी आहे. तर आता हा जो आनंद आहे हा जन्मभर राहणार आहे का असा? नाही सर. आहे. आज दिवस आहे त्यामुळे आजच्या दिवसापुरता. मग सेर की एस्तार? एस्तार. estar. एस्तार. एस्तार. estar. आणि यो सोबतचं रूप काय होईल? यो सोबतचं रूप काय होईल? सोय. नाही, ते सेरचं रूप आहे. एस्तारचं यो सोबतचं रूप काय होईल? एस्टोस. एस्टोय. Estos. Estoy. 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 आणि शेवटचं उदाहरण फर्नांडो. पुन्हा एकदा एका मुलाचं नाव आहे. हा फर्नांडो कसा आहे तर नॉर्मली un poco vago, थोडासा आळशी आहे. आता हा त्याचा स्वभाव आहे. स्वभाव असल्यामुळे सेर की एस्तार? सेर. सेर. सेर सेर आणि सेर एस. एस. सेर मधील एस. बरोबर. एस. फर्नांडो. एस. फर्नांडो नॉर्मलmente es un poco vago. म्हणजे फर्नांडो हा नेहमी आळशीपणाने वागतो. परंतु होई म्हणजे आज तो खूप कामसू झाला आहे, म्हणजे खूप काम करतोय. त्याचे काही आता आजच्या दिवसापुरता. बरोबर. एस्तारचं कुठलं रूप? नाही, मी ठीक आहे. फर्नांडो बद्दल बोलतोय. फर्नांडो म्हणजे थर्ड पर्सन. एस्ता. एस्तार. बरोबर. बरोबर.
ही सगळी उदाहरणं समजली? येस हो सर. सर. येस सर. ओके. इथे कोणाला काही डाऊट्स? नो नो सर. सर, नो डाऊट. नो डाऊट सर. ओके. हो तर सर, काही डाऊट नाही. आता आपण नो डाऊट सर. नो आता डाऊट आपण सर. पुढची आता आपण काही नवीन शब्द शिकणार आहोत. आपल्याला पुढच्या धड्याला सुरुवात करायची आहे, पण त्याआधी आपल्याला काही नवीन शब्द शिकायचे आहेत आणि हे जे शब्द आहेत हे घराशी संबंधित आहेत. आता घर म्हटल्यानंतर दोन प्रकारचे नवीन शब्द येतील. एक म्हणजे जी घराची रचना असते, त्यामध्ये ज्या खोल्या असतात त्या किंवा घराचे जे प्रकार असतात त्यासाठी लागणारे शब्द, आणि मग त्या घरात आतमध्ये आपण कोणकोणत्या वस्तू ठेवतो त्यासाठी लागणारे शब्द. तसे दोन प्रकारचे हे शब्द आहेत. आता मला सांगा, आपल्याकडे आपण घरांचे कोणकोणते प्रकार पाहतो? म्हणजे काही जणांचा स्वतःचा बंगला असतो किंवा वाडा असतो. फ्लॅट. तसे अजून कोणते असतात? सर फ्लॅट कोणाची असतात, इमारत असते. फ्लॅट, इमारत. इमारत, इमारत असते, विला, कोणाची इमारतच असते. फ्लॅट, ओके. अजून झोपडी. बंगला. घर, झोपडी. झोपडी. हा, बंगला झोपडी, असतो, घर, बंगला. बंगला, झोपडी असते. बरोबर. बंगला, मग आता मला सांगा, इमारत, शहर. आता Yes, आपण society. हे शब्द चढत्या क्रमाने लावू. सगळ्यात छोटी जागा कोणती? राहण्यासाठी सगळ्यात छोटी जागा म्हणजे झोपडी सर. कोणत्या प्रकारची? झोपडी. 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 झोपडी झोपडी. मोठ्या आकाराने, झोपडी, झोपडी, झोपडीपेक्षा थोड्या मोठ्या आकाराने, सर. घर. बंगला, घर. घर. झोपडी घर सर. नाही, घर. घर. Flat. घर. घर, घर. घर म्हटल्यानंतर त्याला एक आकार नाहीये. घर म्हटल्यानंतर त्याला एक विशिष्ट आकार नसतो. जेव्हा मी घर हा शब्द वापरतो तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर एक ठराविक आकाराचं घर येतं का? म्हणजे ठराविक चौरस फूट वगैरे असं असलेलं घर येतं का? येस सर. तसं नाही सर. नो सर, तसंच नाही. झोपडी म्हटल्यानंतर ती 1000 चौरस फुटाची असू शकते का? नो सर. झोपडी कधी 1000 चौरस फुटाची असू शकत नाही. येस सर. बंगला कधी 300 चौरस फुटाचा असू शकतो का? नाही. नो सर नाही. म्हणजे झोपडी म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक ठराविक आकार येतो. बंगला म्हटल्यानंतर आपल्या समोर एक ठराविक आकार येतो. तसं घर म्हटल्यानंतर आपल्या समोर एक ठराविक आकार येत नाही. येस सर. झोपडीपेक्षा आकाराने मोठा फ्लॅट किंवा अपार्टमेंट, दोन्ही समानार्थी शब्द आहेत. फ्लॅट किंवा अपार्टमेंट. मराठीमध्ये आपण कधी कधी एखाद्या इमारतीला अपार्टमेंट असं नाव दिलेलं वाचतो, पण अपार्टमेंट या शब्दाचा तो खरा अर्थ नाहीये. अपार्टमेंट म्हणजे काय की एखाद्या इमारतीत असलेलं एखादं घर जे एखाद्या कुटुंबाच्या मालकीचं असतं, आणि मग त्या घरात 2, 3, 4 खोल्या असू शकतात. ठीक आहे, ही संकल्पना समजली का? येस सर. येस सर. क्लिअर. तर त्यानंतर म्हणजे फ्लॅट आणि अपार्टमेंट हे दोनही शब्द समानार्थी आहेत. ते आपण एकाच अर्थाने वापरू शकतो. त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा होतो तो म्हणजे बंगला. फ्लॅट पेक्षा आकाराने मोठा असतो तो बंगला. किंवा आपण
स्पेनमध्ये आपण बंगल्यासारख्या दिसणाऱ्या वास्तूला विला पण म्हणू शकतो. तो आकाराने खरंच मोठा असतो. आणि त्याहीपेक्षा मोठी असते ती मग इमारत असते. इमारत ही अनेक मजली असते. तर ती 7-8 मजली असू शकते, 25 मजली असू शकते, 70 मजली असू शकते, 100 मजली असू शकते. तिला आपण इमारत म्हणतो. बंगला हा कधी 100 मजली नसतो. बंगल्यापेक्षा मोठा. तर आता हे जर शब्द तुम्हाला समजले असते तर आणखीन 1-2 शब्दांमधला फरक समजावून सांगायला लागेल. तो म्हणजे गार्डन. तुमच्या संकल्पनेप्रमाणे किंवा तुमच्या डोक्यात गार्डन म्हटल्यानंतर काय येतं? गार्डन या शब्दाची तुमची व्याख्या काय? बगीचा. बगीचा, बाग, नाही, तो फक्त शब्द झाला, शब्दाला शब्द झाला, तसं नको आहे. मला गार्डन या शब्दाचा अर्थ समजावून सांगाल का? जिथे फुले बगीचा शब्द फक्त तुम्ही मराठीत दिलात पण त्याने मला अर्थ नाही समजला. बरं मला सांगा, मला सांगा गार्डन आणि पार्क या 2 शब्दांमध्ये फरक आहे का? यस सर. काय फरक आहे? गार्डन ही छोटा असतो आणि पार्क हा मोठा असतो. बरं, बरोबर आहे. आणि अजून एक महत्वाचा फरक असतो. गार्डन फुलांची ही झाडे असतात आणि पार्क मध्ये तेवढ्या प्रमाणात नसतात. बरोबर, कारण आकाराचा फरक असतो. पण ते सोडून अजून काय फरक असतो? पार्क मध्ये छोटी मुलं खेळायला जातात. गार्डन मध्ये खेळू शकतात. सर पार्क मध्ये ना असं म्हणजे मोठे मोठे खेळणे असतात, म्हणजे जसे स्विमिंग पूल असे. आणि येस सर, ते लहान लहान मुलं त्यांच्यावर खेळायला येतात सर, फिरायला ते गार्डन आणि पार्क या 2 शब्दांमधला एक महत्वाचा आणि मूलभूत फरक असा आहे की गार्डन म्हणजे एखाद्या घराला लागून असलेली खाजगी मालमत्तेची जागा, जी दुनियेसाठी, सगळ्या जगासाठी खुली नसते. पण पार्क ही अशी जागा असते जी दुनियेसाठी खुली असते. तिकडे कोणीही जाऊ शकतं, कोणीही तिकडे खेळू शकतं, कोणीही तिकडे बसू शकतं. तिथे मज्जाव नसतो. पण बगीचा म्हटल्यानंतर तो खासगी असतो, प्रायव्हेट. पार्क हे सार्वजनिक असतं, पब्लिक. ठीक आहे. तर पार्क हे सार्वजनिक असतं आणि गार्डन खासगी. हा महत्वाचा फरक आहे. खाजगी नाही, खासगी. खाज नाही असतात ते, खाज नाही आहे त्याच्यात. खास खास विशेष खासगी. खासगी नाही, खासगी. खासगी. तर बरं, आता पहा, इथे काही शब्द ठेवतोय तर ते मी वाचतो. पहिला शब्द आहे एल अपार्टामेंटो. एल अपार्टामेंटो म्हणजे अपार्टमेंट. त्यानंतर एल बाल्कोन. एल बाल्कोन. अच्छा, मला आणखीन एक गोष्ट सांगणार की टेरेस म्हणजे गच्ची. आपण टेरेसला मराठीत गच्ची हा शब्द वापरतो. टेरेस या शब्दाबद्दलची तुमची संकल्पना काय आहे? टेरेस म्हणजे, टेरेसची व्याख्या सांगाल का? टेरेस म्हणजे काय?
टेरेस आणि गार्डन मध्ये काय फरक असतो? सर टेरेस हे म्हणजे आपल्या घरावर असतं आणि गार्डन हे आपल्या घराच्या साईडला असतं. अशी सर्वसाधारणपणे आपली समजूत असते, मान्य आहे. पण इंग्लिशमध्ये नंतर ते इमारतीच्या वरच असलं पाहिजे असं अजिबात नाही. सर स्क्रीन नाही दिसत असू आहे. शकतं. सर स्क्रीन हे लक्षात घ्या नीट. वर असतं, इमारतीच्या वर असते टेरेस. पण इंग्लिशमध्ये टेरेस या शब्दाचा वापर आपण पाहिला तर ती इमारतीच्या वरच असेल असं नाही, इमारतीला लागून सुद्धा असू शकते. म्हणून टेरेस आणि गार्डन मध्ये फरक काय असंही मी विचारलं. टेरेस आणि गार्डन मध्ये असा फरक आहे की गार्डन मध्ये फुलं असतात, फुलझाडं असतात, हिरवळ असते. पण टेरेसमध्ये मात्र टेरेसवरती असा काही प्रकार नसतो. टेरेस म्हणजे काय तर घराला लागून असलेला, पण जिथे आपण फुलझाडं वगैरे लावत नाही, तिथे हिरवळ नसते, तिथे फक्त आपण म्हणूया पेवर ब्लॉक असतात किंवा तो असा सिमेंटचा कोबा टाकलेला असतो आणि त्या ठिकाणी बसायला जागा केलेली असते, अशी ती जागा, त्याला इंग्लिशमध्ये टेरेस म्हणतात. आणि मला मागे एका आर्किटेक्चरच्या स्टुडंट्सनी सांगितलं होतं, विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं, मी एका आर्किटेक्चर कॉलेजमध्ये शिकवत होत्या, त्या तिथल्या मुलांनी मला सांगितलं होतं, त्याला त्यांच्या भाषेमध्ये म्हणजे वास्तुशास्त्र जे असतं त्यांच्या भाषेमध्ये त्याला डक म्हणतात. म्हटलं बरं ठीक आहे. तर मलाही त्यांच्याकडून तो एक नवीन शब्द शिकायला मिळाला होता. बरं, पुन्हा एकदा शब्द पहा. एल अपार्टामेंटो, अपार्टमेंट. एल बाल्कोन, बाल्कनी. एल चाले म्हणजे विला. विला हा दिसायला बंगल्यासारखा दिसतो. विला हा बंगल्यापेक्षा थोडासा मोठाही असू शकतो. एल डोर्मिटोरियो म्हणजे बेडरूम. एल डोर्मिटोरियो बेडरूम. एल एडिफिसियो बिल्डिंग. एल जार्डिन गार्डन. एल पिसो फ्लॅट. फ्लॅट आणि अपार्टमेंट हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. एल अपार्टामेंटो म्हणा किंवा एल पिसो म्हणा, इथे ते दोन्ही आपण समानार्थी म्हणून वापरू शकतो. एल सालोन, सालोन म्हणजे लिव्हिंग रूम, ज्याला आपण मराठीत बैठकीची खोली किंवा हॉल, मराठीत ज्याला आपण हॉल म्हणू शकतो, म्हणतात शहरांमध्ये हॉल म्हणतात. त्या हॉलसाठी इंग्लिशमध्ये खरा शब्द आहे लिव्हिंग रूम. तर आता हे जे शब्द आहेत हे मी पुन्हा एकदा वाचतो. एल अपार्टामेंटो, एल बाल्कोन, एल चाले, एल डोर्मिटोरियो, एल एडिफिसियो, एल जार्डिन, एल पिसो, एल सालोन. पुन्हा एकदा. एल अपार्टामेंटो, एल बाल्कोन, एल चाले, el dormitorio, el edificio, el jardín, el piso, el salón. सर मी वाचू का? हो, माझ्या मागून का स्वतः सर मी वाचू? ऋतुजा वाचते आहे. सर मागून एक वाचते मिनिट. आणि नंतरच्याला स्वतः वाचते. बरं. El apartamento, एल अपार्टामेंटो, el एल balcón, बाल्कोन, एल el चाले, एल डोर्मिटोरियो, एल edificio, एल jardín, एल piso, एल salón. ओके, edificio आणि salón. ओके, करेक्ट. स्नेहल. यस सर, तुमच्यासोबत. बरं. El apartamento, एल अपार्टामेंटो, el balcón,
El balcón. El chalet. El chalet. El dormitorio. El dormitorio. El edificio. El edificio. El jardín. El jardín. El piso. El piso. El salón. El salón. श्रावणी सर मी वाचू का एक मिनिट श्रावणी आणि मग त्यानंतर वेदिका. वेदिका येस सर तुमच्या मागून. El apartamento. El apartamento. El balcón. El balcón. Balcón. El chalet. El chalet. El dormitorio. El dormitorio. 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 स्नेहल सॉरी श्रावणी आवाज जरा येत नव्हता. एक काम करतो मी 2 मिनिटांनी परत विचारतो. वेदिका. यस सर. हा सर मी मराठी माझ्या मग बोलते. एल एल अपार्टमेंटो, एल बाल्कॉन, एल चाले, एल डॉर्मिटोरियो, एल एडिफिcio, एल एल jardín, el piso, el salón, la casa. ठीक आहे तिथपर्यंत सालोन पर्यंतच. ठीक आहे तिथपर्यंत कोणाला काही शंका. सर बरोबर. नो सर. ठीक No आहे sir, no एक doubt. काम करूया हॅलो सर. आपली वेळ ही संपली. हा Yes, sir. हो. सर बरोबर वाचलं का? हो बरोबर वाचलं. बरं आपण एक काम करूया पुढच्या वर्गात आपण पुढचे शब्द वाचूया आणि मग त्यानंतर मग इतरांना आपण वाचायला सांगूया. ठीक आहे? Yes sir. Yes, sir. चालेल. येस सर. Bye sir. Good night. सर गुड Bye, sir. Ciao, sir. बाय. Ciao, sir. Adios. बाय सर. गुड नाईट. Adiós, Ciao, sir. sir. हाय सर. Sir, adieu. Ciao, sir. बाय सर. गुड नाईट. बाय सर. बाय सर गुड नाईट. बाय सर. गुड नाईट. Bye, बाय sir. सर. Sir, good night. गुड नाईट सर. बाय सर. गुड नाईट सर. बाय सर. बाय सर.